केंद्रात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपचा महापालिका निवडणुकीत मेळ लागत नाहीये। काही ठिकाणी अद्याप युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। अमरावतीतही युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे गेल्या वेळी फटका बसलेल्या शिवसेनेनं सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। इतकंच नाही तर युती धर्मावर भाष्य करताना शिवसेनेनं इशाराच दिलेला आहे। पाहूया। महायुती असून सुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार ज्या आपण प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेला सुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचे की नाही हा विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टी ही अशी एक बेस्ट कॅडर बेस्ड पार्टी आहे। याच्यामध्ये कुठलाही आमचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कुठले पदाधिकारी असो तेव्हाही हा बंडखोरी करत नाही। आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहेत आणि त्या संदर्भात निर्णय घेतील। अमरावतीत पुन्हा एकदा राणा विरुद्ध अडसूळ वाद पेटण्याची शक्यता आहे। कारण अमरावती महानगरपालिकेत अभिजित अडसूळ यांनी रवी राणांच्या पक्षाला थेट विरोध केलाय। युतीत रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला घेऊ नये अशी थेट भूमिका त्यांनी घेतली आहे। अमरावती महापालिकेमध्ये सध्या महायुती होणार की नाही या संदर्भात एकीकडे चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला थेट इशारा दिलाय। त्यामुळे युती होणार की फिसकटणार अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्षाचाही समावेश होणार असं बोललं जाते। मात्र हाच मुद्दा अडसूळांच्या पचनी पडत नाहीये। गेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात उमेदवार देऊन आपल्याला पाडलं गेलं ही सल बोलून दाखवताना अडसूळ यांनी युवा स्वाभिमानी पक्षाविरोधी भूमिका घेतली आहे। आम्ही त्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि आम्ही आमची शिवसेना आणि भाजपापुरती हे युतीची बैठक मर्यादित असते। महायुती असून सुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार ज्या आपण प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेला सुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचे की नाही हा विचार करावा लागेल। आम्ही आमच्या वेळी आमच्या एकट्याचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी पाळला गेला, परंतु यावेळी पुन्हा तशा गोष्टी घडणार नाहीत। जर अशा पद्धतीने जर अधर्म केला गेला तर नक्कीच मग युती पाळली जाणार नाही। अभिजित अडसूळ यांच्या भूमिकेनंतर भाजपनं यावर स्पष्टीकरण दिले। भाजपचा कार्यकर्ता कधीच बंडखोरी करत नाही असं भाजपचे नेते प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टी ही अशी एक बेस्ट कॅडर बेस्ड पार्टी आहे। याच्यामध्ये कुठलाही आमचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कुठले पदाधिकारी असो तेव्हाही हा बंडखोरी करत नाही। हा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा आमचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे। आपण अनेक वर्ष पाहिले आहे की बरेचदा आमच्या अनेक स्टेटमध्ये सुद्धा तिकीट कमी जास्त करतात, खालीवर करतात, वरद तिकीट कापतात, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी असं करत नाही। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी सेना आणि भाजपमध्ये मतभेद नाहीत, आमचे नेते आनंदराव अडसूळ भूमिका समजून घेतील, युवा स्वाभिमानी पक्ष सुद्धा सोबत असेल असं म्हणत आपल्याच नेत्यांना समजुतीचा सल्ला दिलाय। अजिबात मतभेद नाही आहे। अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत। त्या संदर्भात आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहेत आणि त्या संदर्भात निर्णय घेतील। दोघांच्या युतीमध्ये युवा स्वाभिमान आहे हे ठरलंय आहे ना, युवा स्वाभिमान पण नक्की आहे, त्यांना पण जागा जाईल, त्यांना सुद्धा सोबत आहे। ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात। त्यानुसार विधानसभा निवडणुकीत झालेला दगाफटका अडसूळ कुटुंब विसरलेलं नाही। त्यामुळे येत्या दिवसात जर युतीमध्ये स्वाभिमानीचा समावेश झालाच तर अडसूळ समजून घेतात की आणखी काही भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।